आज आपण जातोय एका रेकॉर्डिंगला ज्याचं नाव आहे आज मांडला जागर. असा आमचा सेटअप आहे. हा एका लाईटवरती आम्ही हे अख्खं गाणं शूट करतो आणि ते दिसणार खूप सुंदर आहे, जशी मी आत्ता दिसतेय. सो हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे नॉट सो जुईली संगीत. माझं नाव जुईली जोगळेकर. आज आपण जातोय एका रेकॉर्डिंगला ज्याचं नाव आहे आज मांडला जागर, जे आमचं गाणं येतं आहे 8 तारखेला, 8 मार्चला. सो त्याच्या रेकॉर्डिंगला आम्ही चाललेलो आहोत. जे गाणं अरेंज केलेलं आहे देवदत्त बाजी यांनी आणि त्याला या गाण्यामध्ये रॅपही करायचं आहे. सो आता त्याचं रॅप आणि माझे वोकल्स रेकॉर्ड करायला आम्ही चाललो आहे. सो आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्याच. सो आज मी तो दिवस निवडला आणि हिअर वी गो. सांगावं लागतं फॉलोअर्सना की आता आम्ही कुठेतरी चाललोय. तुम्हाला हे प्रत्येक वेळेस का बोलतोस रे? म्हणजे मला वाटतं की ते तेवढे सुज्ञ असतील तुझे फॉलोअर्स आणि काय तुझे जुइलियन्स वगैरे काही नसतं. माझं नॉट सो जुईली संगीत असं नॉट जो जुईली संगीत, नॉट जो नाही, नॉट सो जुईली संगीत, नॉट जुईली संगीत. माझं हे तुझ्या व्लॉग मधलं डेब्यू आहे का? म्हणजे माझं पदार्पण आहे का? वाव, येस. आय एम फायनली अ गुड आर्टिस्ट. मी जुईलीच्या व्लॉग मध्ये दिसलोय म्हणजे आय हॅव मेड इट. नाव आय एम अ 2 टाइम गोल्डन ग्लोब विनर. तसं आहे ते. पण ज्या लोकांना माहिती नाहीये, मी आणि देवदत्त आम्ही कॉलेज पासनचे मित्र आहोत. काय? म्हणजे बॅचमेट्स. काय सांगशील? आहोत म्हणजे 11वी पासून. असं माहिती आहे सगळ्यांना. किती वर्ष झाली आपल्या मैत्रीला? किती वर्ष? बोल पटपट. 15 वर्ष झाली असते. 2026 चालू झालं का रे? येस. हा. ओ हॅलो. हा, मग 15 वर्ष. काल जी काही होळी झाली 2024 मध्ये आहोत. 2026 मार्च लागला आहे. हॅलो. येस, गुड टाइम्स टू स्टार्ट व्लॉगिंग. येस. सो ह्या सगळ्या गोष्टींनी जर आता एवढ्या वर्षांची मैत्री आहेच आहे, तर जर मी काही चॅलेंज देते तर त्या चॅलेंजला छानपणे स्वीकारावं आणि ती गोष्ट खरी खरी लोकांसमोर मांडावी. जेही मी स्वतःही तेच करते रे. करेक्ट. मी जशी आहे तशी मी मांडते. जसं मी तुझ्याशी बोलते तसंच मी इथेही बोलते. करेक्ट. सो ही गोष्ट आपण करावी. आणि त्यामध्ये आम्ही हेही ठरवलंय की आमची बरीच कोलॅबरेटिव्ह गाणीही यावीत. हा, असं ज्याच्यामध्ये ह्यावरती मी नक्कीच काय म्हणतो ठाम आहे की बिकॉज आम्ही म्युझिशियन्स आहोत तर आम्ही म्युझिक घडवलं पाहिजे एकत्र. करेक्ट. तर ह्यावरती मी ऍग्रीड आहे आणि ह्यामध्ये मी नक्की जुईच्या टीम मध्ये आहे. यामध्येही म्हणणार आहे. यामध्येही. सो मुद्दा असा आहे की आम्ही जे आज गाणं रेकॉर्ड करायला चाललोय ते गाणं देवदत्तांनी अरेंज केलंय. श्रेयस बेडेकर म्हणून आमचा मित्र आहे जो ॲक्च्युली असतो US ला. तो US मध्ये स्थायिक आहे आणि तिकडनं कोलॅबरेटिव्ह एक प्रोजेक्ट घेऊन की त्याचं एक कंपोजिशन आहे आणि असा काहीतरी व्हॉइस हवा आहे आणि इतकं बाप जर अरेंज झालेलं असेलच तर एक तगडा व्हॉइस हवाय वगैरे या अनुषंगाने आम्ही एक कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट करतोय. मागे आपला एक टीम मेंबर सृजन नावाचा बसलेला आहे ज्यांनी ते गाणं प्रोड्यूस पण केलं. येस, सृजन. ही इज फीचर्ड इन ॲज अ सिंगर. तर मला असं वाटतं की त्यांनी बोलावं ह्या कोलॅबरेशन बद्दल, कारण तो सकाळपासून ही हॅज अ लॉट ऑफ थिंग्स टू से अबाउट द काय रे अबाउट नथिंग टू से. Nothing to say. What is this? What is this? You have nothing to say. तू एवढा बाप गायलायस त्याच्यामध्ये, तुला माहिती? आमचं गाणं रिलीज झालेलं आहे. प्लीज गो टू युअर सुटेबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म and please check it out. That's all I have to say. Peace out. वाव, एक खरा इंडी म्युझिशियन सारखा बोलायला. ऍब्सोल्युटली. काहीही बोलता येत नाही समोर. जस्ट Forever हाय asking स्पिरिट्स for lessons. जस्ट हाय स्पिरिट्स वरनं गिग करून आल्यानंतर पुण्यातले जे इंडिपेंडेंट म्युझिशियन्स आहेत तसं एक गुड. सो सृजननी त्याच्यामध्ये एक
असा आवाज लावून 6 ते 7 लाईन्स आहेत त्याच्या आणि अमेझिंग त्याचा तो पार्ट आहे, एक चंक आहे तो अमेझिंगली त्यांनी गायलाय. आणि म्हणजे ही सुरुवात अशी झाली होती आमच्या गाण्याची आणि आज तो दिवस ऑलरेडी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही मेन वोकल्स आता रेकॉर्ड करणार आहोत. आणि देवदत्त तिथे मला तिकडे सांगणार आहे की कसं गाव वगैरे, कारण की आता अरेंजर तर आहेच आहे पण आमचा जो मेन म्युझिक डिरेक्टर आहे तो आपल्याबरोबर कनेक्ट होणार आहे US वरनं, जिथे तो आत्ता खरं तर रात्रीचा झोपलाय पण त्याला या टायमिंगनुसार उठावं लागेल आणि मग आमच्याशी कोलॅबोरेटिव्हली त्याला मला सांगावं लागेल. त्याचीही मध्यरात्र आणि आपली मध्यरात्र. सुंदर माईक, आय शो यू. बघितलं का काय काय चालू आहे, केस बिस करा. रे ते आज मांडला जागर, आज मांडला जागर. कमाल झाला, कमाल. ओके ना. हॅट्स ऑफ, काय तू सॉलिड बसवलंस ते सगळं. अरे ती तेवढीच जागा मला जमत नव्हती, ती तेवढ्याच जागेचा सीन होता यार. सो आमचं एक मस्त हे कोलॅबोरेशनचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. खूप पाप असा गोंधळ आणि रॅप असं मिक्स हे गाणं आहे. मी खूपच एक्सायटेड आहे आणि मज्जा आली मला टेक करताना. काहीतरी वेगळं टोन लावायचा होता, थोडासा असा मॉडही लावायचा होता पण थोडासा असा फोकिश पण हवा होता. असं खूप जास्त गोंधळ पण साऊंड करायचं नव्हतं बिकॉज थोडासा हा मॉडर्न कॉन्सेप्ट ठेवायचा होता आम्हाला. थोडं ग्लोबल, येस, थोडं ग्लोबल ठेवायचं होतं. सो आम्ही असा काहीतरी प्रयत्न करतो आहे. आय होप तुम्हाला आवडेल कारण की नव्या दमाने, नव्या सगळ्या साऊंड्सनुसार आम्ही तुमच्यापर्यंत भेटीला येतो, आमची कला तुमच्यासमोर मांडतो. सो ही कला आमची तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच आमची एक आशा आहे. येस, अँड द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट इज मी आजपर्यंत आय हॅव बीन कंपोजिंग म्युझिक अँड सिंगर्स हॅव बीन कमिंग इन अँड सिंगिंग. सो ह्यावेळी फर्स्ट टाइम असं होतं की आय सॅंग फॉर समवन अंडर समवन्स डिरेक्शन, विच वॉज मोर इंटरेस्टिंग अँड एक्साइटिंग अँड स्केरी ऑल्सो. बट या, आय थिंक वी डिड अ गुड जॉब. येस, आणि श्रेयसनी पण एवढी हेल्प केली. मला खूप बाप वाटलं यार हे ग्लोबलायझेशन. मी पहिल्यांदा काम केलं की डिरेक्टर आहे US मध्ये, अरेंजर आहे माझ्याबरोबर, पण ॲट दी एंड ऑफ द डे डिरेक्टरचा कॉल असतो की ती एक मला जागा जमत नव्हती, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, पण ती जागा एकदम अशी शांतपणे या दोघांनी समजून घेतलं की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं बसलंय. पण आता नवीन टाकण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ होतो. मी नर्वस होते, खूप जास्त नर्वस झाले होते, पण यू डिड गुड. या. सो वी आर जस्ट ट्राईंग, मनापासून काहीतरी एक करण्याचा प्रयत्न करतोय आणि वेगळं काहीतरी म्युझिक तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. सो हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे टू यू ऑल. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या, तुमचे आशीर्वाद असू द्या. आई अंबाबाईची कृपा आमच्याबरोबर आहेच आहे, पण तुमचं प्रेम नसेल तर काय करू आम्ही इकडे, अजून कशी कला मांडू. सो अशीच साथ देत राहा. My brother from another mother is debuting as a rapper today. Please show her some love. Sure. अरे मेकअप, अरे हे मेकअप चांगली गोष्ट असते, फक्त असं रॅप करून काही नाही होत. हा जो मुलगा आहे कौस्तुभ, तो आमचं गाणं शूट करतोय आणि आमचे डिरेक्टर इकडे आहेत शुभंकर. येस, हा आमचा म्हणजे आम्ही आत्ता गाणं जो शूट सॉरी देवदत्त, सॉरी जे आम्ही गाणं शूट करतोय तर शुभंकर ते गाणं डिरेक्ट करतोय आणि
आमचा कौस्तुभ हे गाणं शूट करतो आणि खूप बाप शूट करतोय. असा आमचा सेटअप आहे. हा एका लाईटवरती आम्ही हे अख्खं गाणं शूट करतो आणि ते दिसणार खूप सुंदर आहे जशी मी आत्ता दिसते. बट स्टील एक ओळख करून द्यायची राहिली, जो तुझ्या सावली मेकअप आर्टिस्ट. सो आता मी मेकअप वगैरे काढते आणि छान नमस्कार वगैरे करून येते होळीला. नारळ आउट ऑफ स्टॉक आहे, हे होळीच्या दिवशी असूच नाही शकत रोया. पैसे नाही कॅश ऑन डिलिव्हरी नाही होत आहे. कॅश ऑन डिलिव्हरी. हा हे काय दिवस बघायला लागले मी की नारळ कॅश ऑन डिलिव्हरी होत नाहीये म्हणून नारळ घरात येतच नाहीये. मस्त मस्त. लहानपणी काय काय व्हायचं. जाग जरा त्या किराणावाल्याकडनं नारळ घेऊन ये. कुठे गेला किराणावाल्याचा दरवाजा. मला पिसू नकोस प्लीज. घ्या आता हे पण ऐकायचं. आणतो लगेच. हा म्हणजे हे वाक्य मला हवं होतं बस. हे आधी बोलायला काय होतं तुला. हे कुठनं आणतोय ते अजून माहिती नाहीये, ठरवतोय तो. इमिजिएट प्लॅन नाहीये. माझे धीर तुम्ही तरी सांगा. हो तुम्ही मागव. त्यांना पण मिळणार नाही कॅश ऑन डिलिव्हरी. हा मग तू मागव. नारळ पाहिजे म्हणे. मग तू. सो सायनिंग ऑफ नॉट सो जुईली संगीत. आज माझं हे शूट डे तुम्ही पूर्ण बघितलात आणि मस्त शूट झालंय. तुमच्यासमोर गाणंही येत आहे आणि हॅपी होली. आज होळी आहे पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत होळी होऊन जाणार आहे. बट हॅपी होली. होली कब थी? होली थी थोड़े दिन पहले होली थी. एनिवे सो सायनिंग ऑफ नॉट सो जुईली संगीत. तुम्ही अजूनपर्यंत ते बेल आयकॉन दाबला नसेल तर प्लीज तो बेल आयकॉन दाबा. अत्यंत हॉरिबल दिसत असताना मी हे तुम्हाला सांगते. तुम्हाला कळतंय का की तो बेल आयकॉन दाबणं कितपत महत्त्वाचं आहे. सो प्लीज तो बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे माझे जे कॉन्टेंट्स आणि व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतील ते वेळेत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद असेच असू द्या. थँक्यू.